नेहमीप्रमाणे एक आश्रम, त्यातले नेहमीप्रमाणे काही शिष्य, त्यांचे नेहमीप्रमाणे एक थोर गुरु. त्या शिष्यांचा सगळा अभ्यासक्रम वगैरे पूर्ण होतो आणि आता गुरूंनी परीक्षा घ्यायची आहे की स्नातक म्हणजे ग्रॅज्युएट माझ्या आश्रमातून तयार होणारे डिग्री होल्डर्स. सगळ्या परीक्षांच्या मधनं एकूण मिळून निष्पन्न होतं की 2 जण सगळ्यात उत्तम आहेत. मग आता यांच्यातला कोणीतरी एक पहिला तर ठरायला पाहिजे ना. ते कसं ठरवायचं? तर गुरु त्या दोघांना एक समान काम देतो. आश्रमातले बाकीचे शिष्य जमलेत. गुरु दोघांच्या हातामध्ये कबूतर देतो आणि सांगतो की अशा ठिकाणी जा की जिथे कोणी बघत नाही. तिथे या कबुतराची मान पिरगळून जीव घ्या त्याचा आणि माझ्याकडे घेऊन या. हे काम पहिल्यांदा कोण करतो मला पाहू दे. गोष्टच आहे, आपण फार टेन्शन घेण्याचं कारण नाही. क्रुएल्टी टू ॲनिमलची ती पण नकोच आहे. क्रुएल्टी टू ह्युमन बिईंग सुद्धा नको. ही गोष्ट आहे. गोष्टीतले सांकेतिक अर्थ लक्षात घेत आपण आनंद बाळगूयात मनामध्ये. तर हे 2 शिष्य निघाले. पहिला 1 तास झाला, 2 तास, 3 तासांनंतर त्यातला एक शिष्य परत येताना दिसला. त्याच्या हाताची अशी ओंजळ होती आणि लांबूनही पाहिलं तरी कळत होतं की ओंजळीमध्ये कबुतराचं कलेवर आहे. तो शिष्य आश्रमात पोहोचला आणि त्याने विचारलं दुसरा आला का? नाही आला. तो खुश झाला. तो म्हणाला म्हणजे मी पहिला आलो, गुरुंनी सांगितलेलं काम मी आधी करून आलो, तर मी पहिला आलेलो आहे. तर गुरुदेव रिझल्ट डिक्लेअर करा. गुरुदेव म्हणले थांब थांब, हे काय असं बोर्ड नाहीये, तो दुसरा येऊ दे, त्यानंतर आपण ठरवू. असा पहिला दिवस गेला अख्खा. दुसरा गेला. तो शिष्य अजून आलेला नव्हता. तिसऱ्या दिवशी सूर्य मावळतीला आल्यावर तो शिष्य असा लांबवर दिसला येत होता. उत्तरीय म्हणजे खांद्यावरचं वस्त्र नव्हतं, अधरीय होतं पण मळलेलं, फाटलेलं, केस विस्कटलेले, 3 दिवस आता दाढी नाही केलेली, दाढीचे खुंट आणि हातामध्ये ओंजळ. तो दमलेला होता, पाय फरफटत चालल्यासारखा चालत होता. पण लांबून पाहूनही कळत होतं की हातातलं कबूतर अजून जिवंतच आहे. ते फडफड करत होतं पंखा. हा मुलगा सावकाश आला. त्यांनी की गुरुदेव पहिला शिष्य आला का? तो खुश होता. पहिल्याने सांगितलं, तो उलट आपणून पुढे गेला. त्यांनी सांगितलं हा आलेला आहे. त्यांनी गुरुनी सांगितलेलं काम पूर्ण केलं. तर गुरुदेवांनी सगळ्या आश्रमाला गोळा केलं. बसले एकत्र. म्हणले जरा काय रे, तुला एवढं साधं तुला जमलं नाही काम सांगितलेलं? आपण जरा ऐकूयात ना प्रत्येकाने कसं केलंय काम ते. तर उत्साहाने पहिला शिष्य उभा राहिला. तो म्हणाला की गुरुदेव तुम्ही सांगितलं तसं इथनं निघालो, रस्त्यावर गेलो, लोक होते म्हणून जवळच्या जंगलामध्ये गेलो. एका झाडाखाली उभं राहून त्या कबुतराला मारणार तेवढ्यात मला जाणवलं की एक समोर हरिण चरतंय, ते माझ्याकडे बघतंय. मला तुम्ही म्हणालात जिथे तुझ्याकडे कोणी बघत नाही तिथे नेऊन हे कबूतर मार. म्हणून म्हणाला मी एका गुहेमध्ये गेलो. त्याला मारणार तेवढ्यात लक्षात आलं मला की ते कबूतरच बघतंय ना माझ्याकडे. म्हणून मी गुहेच्या दारावर दगड ठेवला मोठा. अंधार गुडुप्प झाला. मी पण डोळे मिटले आणि मी त्या कबुतराचे प्राण घेतले. सगळं मिळून परत आलो. त्याला 3 तास लागले. गुरुदेव त्या दुसऱ्या शिष्याला म्हणले का रे, तुला जमलं नाही एवढं साधं काम? तर तो म्हणाला गुरुदेव याच्याच प्रमाणे मीही निघालो. रस्त्यावर लोक होते, जंगलात गेलो, झाडाखाली हरिण चरत होतं. तो म्हणाला मी पण गुहेत गेलो. मला पण जाणवलं की ते कबूतर माझ्याकडे बघताच आहे ना. तुम्ही म्हणाला जिथे कोणी बघत नाही, म्हणून मी पण गुहेच्या दारावर दगड ठेवला. मी पण डोळे मिटले. पण तो म्हणाला गुरुदेव क्षमा असावी, तुम्ही सांगितलेलं काम आहे जिथे कोणी बघत नाही तिथे ह्याचे प्राण घ्या. तो म्हणाला गुरुदेव जिथे कोणी बघत नाही अशी जागा मला सापडत नाही, कारण मी कुठेही गेलो, अंधार कितीही असला, मीही डोळे मिटून घेतले तरी गुरुदेव मी माझ्याकडे बघतच असतो. तुम्ही सांगितलं जिथे कोणी बघत नाही तिथे तू प्राण घे, तर क्षमा असावी गुरुदेव, मी माझ्याकडे बघतो. जगात अशी जागा नाही की जिथे आपण स्वतःकडे बघत नाही. पण हे माणूस विसरतो. खरं म्हणजे त्या कबुतरातही प्राण आहे आणि तुझ्याकडे ते कबूतर पण बघतंय हे पण विसरतो. मांजरी जशी डोळे मिटून दूध पितेन वाटतं कोणी पाहत नाही, तशीच आपली स्थिती की जणू गुहेच्या दारावर दगड ठेवला, बाहेर अंधार केला, आतही अंधार व्हावा म्हणून डोळे मिटले तर आपल्याला वाटतं कोणी पाहत नाही. अशी जागा नाही. आपण स्वतःला पाहत असतो.
जगाला फसवणं सोपं आहे, स्वतःला फसवणं अवघड आहे. पण अनेकदा पाहिलं तर हे दिसतं की माणसं जास्तीत जास्ती स्वतःला फसवण्यात सुद्धा पटाईत होऊ शकतायत. याचं मुख्य कारण ती स्वतःलाही विसरलेली असतात. स्व नॉलेज ऑफ द सेल्फ. त्या शिष्याला जे कळलं, मला वाटतं एव्हाना तुम्हालाही कळलं की पहिला आला दुसरा, ज्यांनी केलं नाही काम. गुरुदेव मला कोणी पाहत नाही अशी जागा नाही, तो पहिला आला. कारण त्याला स्व कळत होता. आपल्या उपनिषदांच्या मध्ये, आणि ह्याला सगळ्याला आधुनिक अर्थ आहेत. हे काहीतरी जुन्या पुराण्या नाही, त्याला आधुनिक मानसशास्त्रीय अर्थ आहे. त्यावर संशोधनं झालेली आहेत. अशाच एका गुरुनी आपल्या अशाच 10 शिष्यांना काम सांगितलं की एकत्र तुमचं शिक्षण पूर्ण झालंय, पण आता मी तुम्हाला एक शेवटचं काम सांगणार आहे. 10 जणांनी जायचं, एकत्र 10 जणांनीच करायचं आणि एकत्रच परत यायचं. म्हणजे नेहमीप्रमाणे गोष्टीत लोककथेत असतं तसं 7 नद्यांच्या पार, 7 समुद्रांच्या पार, 7 पहाडांच्या पार करत, आणि अवघड काम, एकूण मिळून कोणतं तरी अतिशय अवघड काम. पण अट ही की एकत्र 10 जण, एकत्र 10 जणांनीच करायचं. हे 10 शिष्य एकत्र कामाला निघतात. कुठेतरी अडचणी यायच्या तशा एका ठिकाणी तुफान पावसानंतर नदी दुथडी भरून वाहते आणि आता पार करायची नावाडी पण नाही, कोणी पार नेणारा पण नाही. तर आता काय जायला म्हणून ते पाण्यामध्ये उडी मारतात आणि सप 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 हात मारत तेजस्वी सगळे शिष्य पलीकडच्या किनाऱ्यावर जातात. पुढे निघणार तेवढ्यात त्यांना आठवतं की अरे गुरुदेवांनी आपल्याला सांगितलं सगळे एकत्र पाहिजेत, तर आले ना सगळे 10. म्हणून त्यांचं ठरतं आपण मोजूया. एक शिष्य मोजतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 दचकतो की अरे 10वा कोण, को दशमहा, 10वा कोण. तो म्हणतो माझं मोजण्यात काहीतरी चुकलेलं दिसतंय. दुसऱ्याला म्हणतो तू मोज रे. तो पण मोजतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 असं 2-3दा होतं. एवढं होईपर्यंत तिथे कोणता तरी एक नावाडी, त्याची नाव किनाऱ्याला आहे, तिकडे तरी चाललाय किंवा किनाऱ्याला लावलं निघतोय. त्याला दिसतो शिष्यांना, ते बोलवतात तो दादा इकडे, हे जरा आमचे मोजा, आमचं काहीतरी चुकताना दिसतंय. तो नावाडी येतो, तो मोजतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उपनिषदांमधला ऋषी सांगतो की अरे तू स्वतःला विसरलास. नॉलेज ऑफ द सेल्फ, को दशमहाची ही गोष्ट आहे. 10वा कोण, तर अरे तो तूच आहेस. माणसाच्या आयुष्याचा प्रवास अरे तू स्वतःला ओळख कडे व्हायला पाहिजे. दुसऱ्याची तुलना, त्याला काय मिळालं, तिला काय मिळालं, त्याचे पैसे किती, ह्याची कीर्ती किती, माणसाला भयंकर खोड आहे. नजर आतमध्ये वळव. तुझी स्पर्धा दुसऱ्यांशी नाहीये, स्वतःशी आहे. आणि स्वतःला ओळख हे मानवी जीवनाचं सूत्र आहे. आता आधुनिक शिक्षण पद्धतीचं सूत्र आहे, तरी ते नवीन आहे असं नाहीये. कारण की थोर तत्वज्ञ सॉक्रेटिस सुद्धा सांगतो नो दाय सेल्फ. हे आपल्याला बायबल सांगतं, हे पवित्र कुराण सांगतं, आपल्याला श्रीकृष्ण सांगतो उद्धरेद आत्मनात्मानम. आपल्याला बुद्धाने संदेश दिलाय आत्मदीपो भव, बी अ लाईट अन टू युअर सेल्फ. आपला प्रकाश आपण आहोत, पण आपला प्रकाश होण्यासाठी ओळखलं तर पाहिजे. तर दुसऱ्याशी तुलनेच्या भानगडीत पडू नकोस. नजर आतमध्ये वळव. तो तू आहेस, तो 10वा तू आहेस, तेच ते तत् त्वम असी. या साऱ्या विश्वाच्या मुळाशी असलेलं जे एकच एक चैतन्य तेच तू आहेस. पण तू हे दुसऱ्याशी तुलनान ह्याच्यामध्ये गुंतून विसरतोयस. तर अरे तू स्वतःला ओळख. हे आनंदी जीवन जगण्याचं एक महत्वाचं सूत्र आपणही सगळे समजावून घेऊन जगायचा प्रयत्न करूयात. सर्वांना नमस्ते.